आजच्या टॉपिकचं नाव आहे इमोशनल कोशंट, भावनांक. श्रीराम समर्थ श्रीराम. विश्वामध्ये अनेक आश्चर्य आहेत. त्यातील 7 आश्चर्य आपल्याला माहीतच आहेत. पण समजा असं एक आश्चर्य झालं की जर एक एंजल म्हणजे देवदूत तुमच्या समोर आला आणि तुम्हाला म्हणाला की माग, तुला काय हवे ते माग. मग तुम्ही काय मागणार? मनातल्या मनात काही गोष्टी आठवून ठेवा. आता आपण एवढे रॅशनल, एवढे प्रॅक्टिकल झालो आहोत ना की मागायचेच आहे ना तर साधी सुधी गोष्ट नाही मागणार. मस्तपैकी कॉस्टली वस्तू, महागड्या वस्तू मागू. उदाहरणच द्यायचे झाले तर कोणी ग्राफ डायमंड वॉच मागेल, कोणी फेरारी मागेल, कोणी क्रिस्टल पियानो मागेल. आणि तुम्हाला माहिती आहे, एखादे घर घेण्यापेक्षाही एक महागडी गोष्ट आहे आणि ती म्हणजे मॅनहॅटनचा पार्किंग स्पॉट. कुणी काही तर कुणी काहीतरी उच्च किमतीच्या रॉयल वस्तू मागतील. विश्वातील अमूल्य वस्तू आपल्याकडे आहे किंवा ती घेण्याची आपली क्षमता आहे, हा अहंकारच किती सुखदायी असतो माणसाला. 4 जणांमध्ये लगेच त्याचे स्टेटस असामान्य गतीने उंचावते. या वस्तू मिळवणे किंवा मिळवण्याची पात्रता अंगी असणे चूक नाहीच मुळी. पण वास्तव पाहता एंजल वगैरे असा कधी कोणाच्या समोर येत नसतो बरं का. जगातील सर्वात महागडी गोष्ट म्हणजे आपल्याला मिळालेला मानवी देह. आणि ऐहिक सुख प्राप्त करण्यासाठी म्हणजे या सगळ्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी आवश्यक असते ते शिक्षण. शिक्षण शब्दाला अत्यंत व्यापक अर्थ आहे. आजच्या सो कॉल्ड शिक्षणाबद्दल बोलायचे ते काय, ते तर आपण अनुभवतोच आहोत. पण स्वामी विवेकानंदांची अप्रतिम अशी शिक्षणाबद्दलची व्याख्या आहे. मनगट आणि मेंदूचा संतुलित विकास म्हणजे शिक्षण. मनगट आणि मेंदूचा संतुलित विकास म्हणजे शिक्षण. किती माफक शब्दात त्यांनी समर्थांच्या उत्तम पुरुषाचा समासच जणू उलगडला इथे. समर्थ म्हणतात, नाना वस्त्रे नाना भूषणे येणे शरीर शृंगारणे विवेके विचारे राजकारणे अंतर शृंगारिजे. पुन्हा एकदा सांगते, नाना वस्त्रे नाना भूषणे येणे शरीर शृंगारणे विवेके विचारे राजकारणे अंतर शृंगारिजे. शरीर वस्त्रादिकांनी सुंदर तर केले जातेच, मन विवेकाने आणि चातुर्याने सुशोभित केले जाते. मनाच्या सौंदर्याला अधिक महत्त्व देतात समर्थ. सकलांसी नम्र बोलणे, मनोगत राखून चालणे, अखंड कोणी एकाचे उणे पडोची नेदी. सकलांसी नम्र बोलणे, मनोगत राखून चालणे, अखंड कोणी एकाचे उणे पडोची नेदी. सर्वांशी नम्रपणे बोलणे, दुसऱ्याच्या मनातले ओळखून वागणे, केव्हाही कुणाचे उणे पडू न देणे, हा आहे मनाचा मेकअप. मनाला तर मेकअपची अत्यंत गरज आहे, अगदी चेहऱ्यापेक्षाही. वैचारिक प्रदूषणामुळे मनाची स्किन फार टॅन होते. समर्थांचे सुविचार इथे कंडिशनर ठरतात बघा. बाहेरच्या जगातील निगेटिव्हिटी वाढल्याने अंतरंग पार काळवंडते. मग
अंतरासी लागेल ढका, ऐसी वर्तणूक करू नका, जेथे तेथे विवेका प्रगट करी. ही ओवी अंतःकरणाचे ब्लिचिंग करते. ही ओवी सांगते, कोणाचेही अंतःकरण दुखवू नका किंवा दुखावेल असे वागू नका. प्रत्येक प्रसंगी विवेकपूर्ण वागा. हाच तर इमोशनल कोशंट. सर्वच संतांच्या मनात इमोशनल कोशंट ठासून भरलेला आहे बरं. म्हणूनच तर त्यांच्या प्रतिभेला जनमानसांच्या उद्धारासाठी स्फुरण येते आणि मग त्यातून अद्वैत ग्रंथ निर्माण होतात. ते मुद्दाम लिहिले जात नसतात. आजच्या पिढीने कदाचित हे ग्रंथ वाचले असतील वा नसतीलही, पण श्यामची आई हा चित्रपट तर पाहिला असेल, आणि नसेल पाहिला तर आवर्जून पहा बरं. भावनांकाचे टवटवीत फूलच बहरले त्यात म्हणायला लागेल. नक्की पाहतो चित्रपट, अगदी वेळ काढून. आज बहुतांशी स्वरूपात इमोशनल कोशंटचा जर ग्राफ पाहिला तर तो खाली खाली घसरताना दिसतो. प्रवासात काय, लोकल ट्रेनमध्ये काय, बस स्टॉपवर, ऑफिसमध्ये, कामाच्या गदारोळात, बाजारात, जत्रेत, नोकर आणि मालकांच्या संबंधात, हॉस्पिटल्समध्ये जेवढे महत्त्व भावनांकाला द्यायला पाहिजे तेवढे नाही दिले जात. सर्वत्र आलाय सुव्यवस्थित कोरडेपणा, ठणठणीत कोरडेपणा, पैशाचे अवास्तव महत्त्व, सत्तेचा बलदंड जोर आणि वासनांचा प्रकोप. इथे त्याकरता दृष्टांत देण्याची गरजच नाही. टीव्हीचे जर बटन दाबले की सातत्याने भडीमार करणाऱ्या सिरियल्सच्या आहेत त्या सर्व काही सांगून जातील. विशेष अभ्यास तर करायला हवा EQ जपण्याचा. EQ म्हणजे इमोशनल कोशंट, अर्थात भावनांक, आणि तो जाणीवपूर्वक प्रयत्नपूर्वक अभ्यास करावाच लागेल. कारण EQ वृद्धिंगत करण्याचे क्लासेस कुठेच नाही आणि दुर्दैवाने तसा आग्रहही नाही धरला जात. आपल्या मुलाला 90% वर, 95% वर किंवा अगदी 100% मार्क्स मिळवण्याचे प्रेशर केले जाते. त्या विद्यार्थ्याला शिक्षणाचा हेतू फक्त 100% मार्क्स एवढाच वाटतो. पण आज तू कुणाला मदत केलीस का रे? झाडाची निगा राखलीस का? आजी आजोबांना उलट तर नाही ना बोललास? वृद्धांचा मान राखलास ना? असे विचारणारे फार कमी. म्हणून येन केन प्रकारेण भरपूर मार्क्स आणले ना की मी बरा आणि माझा मोबाईल बरा, तोच माझा जीवनाधार, असा काहीसा ॲटिट्यूड होत जातो. मुले ना बैलगाडीला जुंपल्यासारखी मोबाईलला जुंपलेली असतात. शेजारच्या आजोबांसाठी ॲम्ब्युलन्स बोलवण्याची कर्टसी सुद्धा राहत नाही. मग मनाचा विकास घडवून आणणारे शिक्षण दैनंदिन व्यवहारात माणूस म्हणून जगायला कामी येते. अन्यथा पुस्तकस्था तु या विद्या परहस्तगतम धनम, कार्यकाले समुत्पन्ने नसा विद्या न तद्धनम. पुस्तकातली विद्या आणि दुसऱ्याच्या हातातलं धन वेळेला कधी उपयोगाला येत नाही. विद्येचा थेट संबंध हृदयाशी आहे. जो दुसऱ्याच्या दुःखाने दुखावतो, दुसऱ्याच्या सुखाने सुखावतो, तोच समर्थांच्या मते भाग्यवान आहे, तोच खरा शिक्षित आहे. त्यांच्या चोवीत सांगायचं झालं तर दुसऱ्याच्या दुःखे दुखवे, दुसऱ्याच्या सुखे सुखावे, आवघेची सुखी असावे ऐसी वासना. हाच उच्चतम इमोशनल क्वेश्चन नाही का? प्राचीन रसायनशास्त्रज्ञ नागार्जुन
आपण त्याचे नाव ऐकले असेल. धातुविज्ञान आणि रसायन विज्ञान यामधला जो रसविद्या म्हणजे केमिस्ट्री, त्यात नागार्जुन प्रवीण होते. नालंदा विद्यापीठामध्ये ते आचार्य होते, अध्यापनाचं कार्य करायचे. त्यांच्या रससिद्धी या ग्रंथात पाऱ्यासंबंधी एक प्रयोग केलाय आणि त्याचं विस्तृत वर्णन आहे. आणि हा काळ आहे 8व्या शतकाचा. एवढे ॲडव्हान्स्ड केमिस्ट्री जाणणारे ते होते. त्यांच्याबद्दल एक कथा सांगितली जाते, ती सर्वश्रुत आहेच, पण कथेतील या प्रसंगातून त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्पष्ट होतो. ते मुख्य आचार्य होते आणि आपल्या प्रयोगात सहाय्य करण्यासाठी त्यांना सहाय्यकांची गरज होती. विद्यापीठातल्या इतर प्राचार्यांनी रसायनशास्त्रातली विद्यार्थी असे 2 विद्यार्थ्यांची निवड केली, पण अंतिम निवड करायची होती आणि त्याच्याकरता आचार्यांच्या कक्षात त्या 2 विद्यार्थ्यांना पाठवण्यात आलं. आचार्यांनी त्यांना एक पदार्थ दिला आणि म्हणाले, तुम्हाला या पदार्थाची ओळख शोधायची, तो कशापासून बनलाय ते ठरवायचंय आणि त्याचे एक रसायन बनवून आणायचंय. आणि हे रसायन घेऊन मला तुम्ही दोघांनी 2 दिवसांनी भेटायला यायचंय. आणि आपल्या कुटीरात जाण्यासाठी नेहमीच्या मार्गाचा वापर नका करू, राजमार्गावरून दोघेही एकत्रच जा, अशा सूचना दिल्या. 2 दिवसानंतर ते दोन्ही युवक आचार्यांच्या दालनात हजर झाले. पहिल्या युवकाने आपले तयार केलेले रसायन आचार्यांना दाखवले. आचार्यांनी तत्संबंधी प्रश्न विचारले. साऱ्या प्रश्नांची योग्य उत्तरे दिली त्यांनी. दुसरा युवक मात्र आचार्यांची क्षमा मागू लागला. आचार्यांनी त्याचे कारण विचारले तर तो म्हणाला, त्या दिवशी राजमार्गावरून कुटीरात परत जाताना मला एका मातेचे आक्रंदन कानावर आले. ते काय झाले ते पाहण्यासाठी मी त्या आवाजाच्या दिशेने झोपडीत गेलो. तेव्हा एक बालक खूप आजारी असलेले मला दिसले आणि त्या माताजी, त्यांचे जे यजमान होते ते बाहेर गावी गेले होते आणि माताजी फार चिंतेत होत्या. मग मी त्या बालकाला घेऊन चिकित्सा शाळेत गेलो आणि ते वडील बाहेर गावावरून येईपर्यंत त्या बालकाची मी काळजी घेतली आणि त्याकरता म्हणूनच मी हे रसायन करू नाही शकलो, क्षमा असावी. हे कथन ऐकताच आचार्य नागार्जुन यांनी त्या युवकाची पाठ थोपटली आणि त्याची आपल्या सहाय्यकपदी निवड केली. त्यावेळी आचार्य म्हणाले, रसविद्या असो किंवा धातुविद्या, या सर्वांचा जो उद्देश आहे मानव सेवा, समाजातील दीन दुबळ्यांचे कष्ट दूर करण्याचा, त्यांना सुखी करण्याचा, तो हाच आहे ना, आणि तो तू साधलास. या गोष्टीवरून इमोशनल कोशंटची महती लक्षात आल्यावाचून राहत नाही, नाही का?